हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मग खूप गरमीचे दिवस चालू आहेत, गरम होतं आहे, खूप ऊन पडलं आहे. त्यामुळे काहीतरी बसून काहीतरी बनवायचं म्हणून आम्ही काहीतरी नवीन ट्राय करतो आहे. घरात पहिल्यांदाच बनवतो आहे. हे बघा, हे काय आहे ओळखतं का तुम्हाला? हे कोणतं फळ आहे? कशासाठी वापरलं जातं? हे काय काय फायदे आहेत तुम्हाला माहीत आहे का? तर चला तर मग राहू दे, मीच सांगते आता. तरी मला कमेंट करून सांगू शकता तुमच्याकडे याला काय बोलतात किंवा ह्याचं काय बनतं, कशासाठी वापरलं जातं. तर चला तर मग हे फळ आहे एक, मी नाव नाही सांगणार. ते कट करून घेतलं आहे आम्ही. त्याची साल काढून घेतली, बिया काढून घेतल्या आहेत. मग ह्याला कट करायचं. थोडे पीस आमच्याकडून लहानच झाले होते, मोठे मोठे पीस ठेवले तरीही चालतात. तर असं कट करून घ्यायचं, व्यवस्थित असं ताटात ठेवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करायचं पाण्यात टाकायचं असतं ते. पाण्यात चुना टाकायचा थोडासा. चुन्याचं पाणी बनवायचं, लिटर 2 लिटर होईल एवढं. 1 किलोच्या आसपास असेल. मग ते त्यामध्ये टाकून घ्यायचं. 1 दिवस लागतो मुरण्यासाठी. ही प्रोसेस खूप मोठी आहे, लेंथी आहे. 2 दिवस जातात त्यामध्ये. तर तुम्ही ट्राय करू शकता, खूप छान होतं. आपल्याला बनवायचं आहे 11 पेटा. त्यासाठी 1 दिवस हे मुरत ठेवायला लागतं चुन्याच्या पाण्यात. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपण काढलं होतं बाहेर, धुवून तेन घेतलं आणि त्यानंतर दुसरं पाणी घेऊन त्यामध्ये शिजायला ठेवलं आहे. नॉर्मल पाणी घेतलं आहे, ह्यामध्ये काहीही घातलं नाही. तर असं शिजवून घ्यायचं, व्यवस्थित शिजायचं. शिजायला खूप वेळ लागतो, कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागून जातो शिजण्यासाठी. तर हे शिजायला ठेवलं होतं, तोपर्यंत म्हणलं दुसरं काहीतरी बनवून घ्यावं. ते जाई शॉर्ट मेन त्यातच ॲड केलं आहे. हे बघा, आंबे शिजवून घेतले होते, आंब्याचं पन्हं बनवायचं होतं त्यासाठी. मग ते शिजलेल्या आंब्याचा गर काढून घेतला आहे इथे. हे बघा, असा गर काढून घ्यायचा. पूर्ण साखर घालायची, ते मिक्स करून घ्यायचं, मिक्सरमध्ये बारीक करायचं. बारीक करून ही जी पेस्ट करायची, त्यामुळे पाणी भरपूर ॲड होतं त्यामध्ये. आपल्याला हवं तेवढं थिक किंवा पातळ कसं पाहिजे तसं तुम्हाला करून घेऊ शकता, पाणी बॅलन्स करून. खूप छान लागतं. असं सिंपल पद्धतीने आम्ही पन्हं बनवलं. तर आंब्याचा सीझन आहे त्यामुळे आमरस होतं, पन्हं होतं किंवा आम पापड होतात. मी काय बोलतात त्याला, हे पण बनवलं होतं, काय सगळंच होतं. खूप छान होते. नक्की एकदा ट्राय करा. अशा सिंपल पद्धतीने आमरसही बनवलं होतं आणि थोडे कच्चे आंबे होते म्हणून हे बनवलं. त्यानंतर आंबे खिसूनही तुम्ही करू शकता. तुम्ही गुलकंद बनवू शकता, कलाकंद नाही, सॉरी. हे बघा, आम्ही प्लांट करत होते, बाहेर खूपच ऊन पडलं होतं. तर हे बघा, थंडगार असं प्यायला गरमीचं छान लागतं. तर आपलं शिजून झालं होतं. शिजायला कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास लागला होता. हे बघा, 600 ग्रॅम साखर घेतली आहे. ह्यात 1-2 वाट्या पाणी घातलं आहे आणि शिजत ठेवलं आहे पाक बनण्यासाठी. तर असा वेळ लागतो पाक पण बनायला. 5 ते 7 मिनटं लागून गेले असतील. एकतारी पाक बनवायचा होता आणि ते शिजवून घेतो ना आपण कवाळू, ते काय बोलतात त्याला, पिळून घ्यायचं. त्यातलं पाणी एक्स्ट्रा ॲब्झॉर्ब केलेलं असतं ना पाणी, ते पूर्ण ड्रेन आउट करून घ्यायचं. नंतर ते पाकात गेल्यावर खूपच जास्त हे होतं. हे बघा, पाक आला होता. बोलत बोलत आपला पाकही आला होता. त्यामध्ये टाकून घेतलं कवाळू आणि कवाळू पाकात व्यवस्थित असं शिजवून घेतलं. हे शिजायला वेळ लागतो थोडासा. तर असं शिजवून घेतलं आम्ही कवाळू. ह्यालाही वेळ गेला आणि एका साईडला आम्हाला रव्याचे लाडूही बनवायचे होते. त्याचाही व्हिडिओ बनवला आहे, तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकते. हा खूपच लाँग चालला होता व्हिडिओ, म्हणताना मी ॲड केली नाही ती क्लिप. तोही व्हिडिओ खूप छान आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ कसे वाटतात. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. चला तर मग ते शिजत होतं तोपर्यंत आम्ही इथं हे असे पापड तांदळाचे बनवून घेतले. पळीने सोडायचे होते, त्याच्यात शाबू टाकला होता, थोडं वेगळं काहीतरी म्हणून असं बनवून घेतलं होतं आम्ही. तर हे बघा, हे बनवून घेतलं. 1 दिवस शाबूचे हे बनवले होते फक्त उपवासाचे, ते बनवले होते आणि 1 दिवस हे बनवून घेतले होते. चला तर मग मंडळी, कसे वाटतात गावाकडचे ब्लॉग्स मला नक्की कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. सो प्रियाला. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.